विरोधी जे निवडून आलेत ते सुद्धा म्हणतात अरे असं वाटलं नव्हतं, येऊ 2-5 हजारांना 10 हजारापर्यंत येऊ, असं आमचं पुढे 40-50 हजार झालं. हे ते पण सुद्धा आश्चर्यचकित ते आहे. सुद्धा आश्चर्यकारक आहे. लाडकी बहीण हिनं बराच मोठं मतदान खेचलं असं माझं परत मत आहे. पूर्ण राज्यामध्ये माझ्याबद्दल जी माझी इमेज आहे बरं. तिला धक्का देण्याचा प्रयत्न चालला आहे. विखे पाटील जे आहे समोर, ज्यांच्या माध्यमातून हे सगळं चालतं, त्याचं तर घराच्या पलीकडे काही देतच नाही कोणाला, ही वस्तुस्थिती आहे. सुजय विखेंचा डायलॉग होता, टायगर अभी जिंदा है, त्यांना तुम्हाला काही उत्तर द्यायचंय? पद्धत असते की झाली निवडणूक, आता आता जरा माणसाने जपून बोललं पाहिजे. पुढची लढाई एकत्रित असली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय की आता वेगवेगळ्या? असं आहे की याच्या बाबतीत खरं म्हणजे एकत्र जर आम्ही काम केलं इतके काळ तर एकत्र बसलं पाहिजे, एकत्र चर्चा केली पाहिजे. नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला आहे त्या निकालानं खरं तर सगळेच अवाक झालेले आहेत. खूप धक्कादायक निकाल आला आणि काँग्रेससाठी तर तो खूप मोठा धक्का होता, कारण काँग्रेस 16 जागांवरती आलेली आहे आणि राज्यामध्ये ज्या एका मतदारसंघाच्या निकालाची खूप चर्चा झाली त्याच्यामध्ये संगमनेर पण होता. बाळासाहेब थोरात जे सलग 8 वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत ते यावेळी पराभूत झाले. काय नेमकं झालं? एकतर मतदारसंघातलं तर आपण बोलूच, पण ते राज्याचे पण नेते आहेत आणि त्यामुळं काँग्रेसचं जे काही झालेलं आहे त्याच्याबद्दल थोडंसं एक राज्यनिहाय विश्लेषण पण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत स्वतः बाळासाहेब थोरात आहेत. सर, एकतर जे झालेलं आहे म्हणजे 2014ला अगदी वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा काँग्रेसच्या 44 जागा निवडून आलेल्या होत्या आणि लोकसभेला तुमच्या 31 जागा निवडून आल्या महाविकास आघाडीच्या. त्याच्यानंतर सगळ्यांना असं वाटलं होतं की आता म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येतंय की काय जणू, आणि हे अशा पद्धतीचे रिझल्ट आले. काय नेमकं झालं? एकतर अतिआत्मविश्वास नडला की काँग्रेसच्या काही चुका झाल्या, की आता ज्या पद्धतीनं निकालाच्या नंतर गोष्टी सांगितल्या जात आहेत, EVM कडे बोट दाखवलं जात आहे, मतदारसंघाच्या यादीकडे बोट दाखवलं जात आहे, काय नेमकं घडलं? तुमचं आकलन काय आहे? हे खरं आहे की अत्यंत धक्कादायक असा निकाल या विधानसभेचा आलेला आहे. लोकसभेला खूप चांगल्या पद्धतीचं यश हे महाविकास आघाडीला मिळालं. या 3-4 महिन्यात काय वेगळं घडलं आणि भारतीय जनता पक्षाने असं कोणतं कर्तृत्व दाखवलं, काय लोकांसाठी केलं की ज्याचा परिणाम एवढं मोठं यश त्यांच्या पदरामध्ये दिले. आज स्ट्राईक रेट आपण म्हणतो ज्याला, की 150 जागापैकी इतक्या जागा याव्यात, हे तर इतिहासातलं एक आश्चर्य म्हणून कायम मानलं जाणार आहे. ही वस्तुस्थिती त्यामध्ये आहेच आहे. यामध्ये खरं म्हणजे आम्ही आघाडी म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं यावेळेसही विधानसभेला काम केलं, ज्या पद्धतीनं लोकसभेला केलेलं होतं. तेव्हा ज्यावेळेस महायुती असेल नाही तर आघाडी असेल, जागा वाटप हे सगळी चर्चा, याच्यामध्ये काही ना काही गोष्टी तर थोडी ताणतणाव तर थोडाफार सगळीकडेच होतो. त्यांचा झाला पण त्यांचा तो दिसत नसतो आणि आमचा म्हणजे खुला असतो, हा फरक त्यामध्ये होता. त्यांची परिस्थिती अशी होती का महायुतीची की त्यांना शेवटी ऐकावंच लागणार होतं, हे सगळ्यांना माहिती होतं. जे आग्रह धरू शकत होते पण शेवटी सांगितलं दिल्लीनी की त्यांच्याजवळ काही पर्याय नव्हता. अशा परिस्थितीमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो, एकमेकाचा चांगला प्रचार केला, सगळं काही केलं. आम्ही एक कार्यक्रमसुद्धा चांगल्या पद्धतीने दिला होता. मग घडलं काय या बाबतीत एक गोष्ट प्रामुख्यानं सगळ्यांच्या मनामध्ये शंका जी आहे, आम्ही काल जसे नवीन आलेले सदस्यांबरोबर चर्चा केली, आज जे पराभूत झालेले आमचे सर्व काँग्रेसचे होते त्यांच्याबरोबर चर्चा केली. सगळ्यांनाच एक संभ्रम वातावरणाचं आहे की घडलं असं कसं. हा आमच्यात आहे असं नाही आहे, तर हा विरोधी जे निवडून आलेत खरं म्हणजे सत्ताधारी, ते सुद्धा म्हणतात अरे असं वाटलं नव्हतं, येऊ 2-5 हजारांना 10 हजारापर्यंत येऊ, असं आमचं पुढे 40-50 हजार झालं. हे सुद्धा ते सुद्धा आश्चर्यकारक आहे. जनतेमध्ये सुद्धा संभ्रम आहे की घडलंच कसं, असं कसं होऊ शकतं. त्याच्यामध्ये थोडा म्हटलं तर EVMच्या बाबतीत चर्चा खूप चाललेली आहे, सोशल मीडियाला चाललेली आहे. काही गोष्टी आपल्याला संभ्रमित करतात. ज्यावेळेस ती आकडेवारी येते पुढे त्यावेळेस ती संभ्रमित करून जाते आपल्याला, का अरे कसं काय अशी आकडेवारी, ती ही समानता कशी याच्यामध्ये आहे, यात काही खेळ झालाय का काय असं वाटून जातं. आणि त्यामुळं शेवटी माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आमचे अध्यक्ष आहेत देशाचे काँग्रेसचे, त्यांनी तर म्हटलं की काही नाही, बाकी EVMची चर्चा करण्यापेक्षा सरळ बॅलेट पेपरवर आता निवडणुका घ्या. प्रदेश काँग्रेसमध्येही तसं चर्चा झाली की बॅलेट पेपरवर घ्या, EVMचं आम्हाला काही विचारू नका.
ज्यावेळेस जर्मनी आहे, फ्रान्स आहे, अमेरिका आहे, हे मोठमोठे लोकशाही देश ज्यावेळेस बॅलेट पेपरवर निवडणुका घेतात की जे सगळ्या दृष्टीनं पुढे गेलेले आहेत पूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या, ते सुद्धा घेतात, तर आपण काय अडचण आहे? तर आणि ही मागणी पूर्वी पण ईव्हीएमचा मुद्दा असा उपस्थित केल्यानंतर मग तुमच्याकडे असं म्हटलं जातं की तुम्ही रडीचा डाव खेळताय म्हणून. प्रत्येक वेळी पराभवानंतर हा मुद्दा समोर येतो असं लोक म्हणतात. हा, परंतु आताच्या याच्यामध्ये तर आणखी काही अत्यंत शंकास्पद आकडेवारी जी येते निर्णय मतदारसंघाची, काही मतदारसंघामध्ये आमच्या उमेदवाराला समान मतं आहेत. म्हणजे समान मतं म्हणजे कराडचं म्हणताय कराड दक्षिण आणि कराडा, सातारा, काय 1 लाख इतके 1 लाख इतके, ते समानता कशी आली समजत नाही. म्हणजे एवढी समानता येणं, हे सगळ्या गोष्टी दिसतात. तशाच म्हणजे आमच्याकडे सुद्धा अनेक अशा चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी दिसतात. काही ठिकाणी 0 मतं कशी पडू शकतात, किंवा अनेक गोष्टीमध्ये आकडेवारीत असे गमतीदार समानता हे वेगळं पण दिसतं की जे थोडं चक्रावून टाकतं, हे खरं आहे. आणि त्यामुळं बॅलेट पेपरवर पुढच्या निवडणुका घ्याव्या हा आग्रह आहे. ईव्हीएमचा आम्ही चर्चा करण्यापेक्षा बॅलेट पेपरवर घ्या, बाकी आता काय चर्चा नको, असं साधारणतः त्याचं स्वरूप साधारणतः आग्रहाचं स्वरूप हे जनमानसातून आहे. आणि आमच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि प्रदेश काँग्रेसचं सुद्धा आहे. या व्यतिरिक्त काही गोष्टी आहेत, मी नाकारत नाही. एक तर लाडकी बहीण यांना बराच मोठं मतदान खेचलं असं माझं परत मत आहे की जे हातावर पोट असणाऱ्या महिलांना ज्यावेळेस इतके रुपये जातात त्यांच्या हातामध्ये दिवाळीला, त्यावेळेस ती साहजिकपणे पुन्हा सांगितलं जातं की जर सरकार आलं नाही तर पुढचे बंद होतील. तर ती जी आमची भगिनी असते, तिला हातावरच पोट असणाऱ्या भगिनी करता 1500 रुपये महिन्याला खूप काही होऊन जातात, मदत होऊन जाते. 2100 रुपयाचं पुन्हा आम्हीच दाखवलं जातं यात. आणि हे सगळं केलं त्यांनी, ते सरकारी खर्चानं, तिथं अनुदान दिलं सरकारी खर्चाचं, परंतु प्रचार यंत्रणा, मेळावे, जाहिरात, ही आचारसंहिता लागेपर्यंत पूर्ण सरकारी 900 कोटी रुपये खर्च केवळ जाहिरात आणि मेळाव्यावर करण्यात आला. ह्याचा सुद्धा इम्पॅक्ट शेवटपर्यंत चाललं होतं का प्रत्येक घरोघरी जाणं पैसे मिळाले की नाही तुम्हाला, मग आता तुम्हाला जर तुम्ही थांबलात म्हणजे मतदान नाही केलं आणि सरकार दुसरं आलं तर बंद होऊन जाईल, हे सारखं सगळीकडे जे बिंबवलं गेलं त्याचाही परिणाम आहे. एक धार्मिक ध्रुवीकरण इतकं मोठ्या प्रमाणावर केलं गेलं की त्याला काय म्हणजे लहान लहान ज्या काही घटना होत्या त्यांना मोठं केलं गेलं. कुठं काही घटना झाली की तिचं स्वरूप वेगळ्या पद्धतीनं केलं गेलं. सोशल मीडियावर ते जोरदार पद्धतीनं टाकलं गेलं. ती घरोघर जाऊन चर्चा घडवली गेली. आणि हे सगळं बेमालूम चाललेली गोष्ट होती. आणि ती भारतीय जनता पक्षाच्या राजनीतीचा तो भाग आहे. त्या पद्धतीने त्यांनी हे सगळं केलं, हे सुद्धा एक कारण आहे असं माझं मत आहे. आणि पैशाचा महावापर म्हणजे इतिहासात कधी नाही आणि जगात कुठं असेल कधी मला माहित नाही, इतका वापर पैशाचा केला गेला. 700 कोटी रुपये जर पकडले जात असतील, इलेक्शन कमिशनला 700 कोटी रुपये पकडले जातात, ही जर आकडेवारी असेल तर ह्या तिन्ही गोष्टींनी खूप परिणाम हा झालेला आहे. ईव्हीएम म्हणजे ते तर आहेच विषय सगळ्यांच्या शंका, पण या व्यतिरिक्त हे विषय आहे. आणि त्यामुळं महत्वाचे जे विषय होते, महत्वाचा विषय होता शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही, शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही, शेतकऱ्याच्या अडचणी खूप आहेत मोठ्या प्रमाणावर आहे, बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, महागाईचा प्रश्न मोठा आहे. पण हे प्रश्न हायलाईट करणं हे खरं तर मग विरोधकांचं नाही, आम्ही केलं असं नाही. आम्ही हे प्रश्न हायलाईट करीत होतो, करत नव्हतो असं नाही. आम्ही सगळ्या प्रचारामध्ये ह्या गोष्टी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत होतो. त्यामध्ये याच्यात होतो स्त्रियांवरचे अत्याचार किती प्रमाणात आहे, त्याच्यामध्ये कोण लोक आहेत, त्याच्याबरोबर ह्या सुद्धा गोष्टी होतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो, एक अवमान छत्रपती शिवाजी महाराजांचा यांना होतो. आणि त्याच्यामुळे झालेला भ्रष्टाचार हा सुद्धा विषय, मंत्रालयात झालेला भ्रष्टाचार हा सुद्धा विषय आहे. तर हे सगळे विषय होते, परंतु ह्या बाकी सगळ्या गोष्टींनी ते कुठेतरी दूर गेल्यासारखं मला वाटतं.
मला थोडंसं संगमनेरकडे पण यायचं कारण राज्यामध्ये अनेक काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत झाले यावेळी आणि खूप धक्कादायक होतं म्हणजे की यशोमती ठाकूर पडल्या, धीरज देशमुख पडले, अजून पृथ्वीराज चव्हाण पडले, तुम्ही संगमनेरमधून म्हणजे 1985 पासून तुम्ही नेतृत्व करताय आणि यावेळी तुमचा पराभव झाला. मला आठवतंय की ज्यावेळी अमोल खताळ यांचं नाव जाहीर झालं त्यावेळी मीडियाची बातमी अशी चालू होती की सुजय विखे यांचा पत्ता कट झाला म्हणून त्यांना म्हणजे अचानकपणे वेगळा उमेदवार दिला म्हणून. असं काय झालं संगमनेरमध्ये? तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स होता की काय झालं? एक खरं आहे की माझ्याकडं एक चांगली बांधणी ही माझ्या मतदारसंघाची आहे. माझ्या प्रत्येक मतदारसंघातल्या तालुक्यातल्या कुटुंबाशी मी काही ना काही निमित्तानं एक संपर्क ठेवलेला आहे. कारण तो सरळ माझा नसेल पण त्याकरता लोक काम करतात. त्यांच्या सुखादुखामध्ये मी स्वतः सहभागी कायम असतो, त्यांच्या प्रश्नांमध्ये सहभागी असतो. काही अडचण आली तर आमचा लोक तिथं हजर असतात, ते प्रश्न सोडवतात. हे पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही हे काम करतोय. अत्यंत जाणीवपूर्वक अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही सगळी यंत्रणा मी बसवली आहे. म्हणजे कुठेही फोन केला तर आमचा जनसेवक त्या कुटुंबामध्ये जातो, गरीब माणसाच्या कुटुंबामध्ये जातो, त्याचे प्रश्न सोडवण्याकरता त्याला विचारतो, त्याच्यातून मार्ग काढतो. हे सगळं इतकं चांगल्या पद्धतीने माझ्या संस्था महाराष्ट्रात ज्या सहकारी संस्था चांगल्या असतील त्याच्यामध्ये आमचं संगमनेरचं नाव घेतलं जातं. मग तो साखर कारखाना असेल, दूध संघ असेल, आमच्या निरनिराळ्या बँकिंगमधल्या संस्था असतील, पतसंस्था असतील किंवा बँकिंग असेल. याशिवाय शिक्षण संस्था सुद्धा अव्वल दर्जाच्या शिक्षण संस्था आहेत, तिथं व्यवस्थित पद्धतीनं त्या चाललेल्या आहेत. त्यांचा दर्जा सुद्धा खूप उच्च पद्धतीचा आहे. याशिवाय अत्यंत मुक्त वातावरण आहे. राजकारणाच्या वेळेस केलं जातं, बाकी बंधुभावाचं वातावरण आहे, मैत्रीचं वातावरण आहे, खुलं मोकळं वातावरण आहे. विकासाची कामं झाली, त्याचबरोबर धरणासारखं निळवंड्यासारखं धरण ज्याचे पाठ झाले, दुष्काळी पट्ट्यात वर्षानुवर्ष टँकर चालणाऱ्या भागापर्यंत पाणी जाऊन पोहोचलं. काय हे सगळं मिळाली आणि म्हणजे तुमच्याबद्दल आरोप असा होतोय की म्हणजे दहशत होती म्हणून तुमची काय कसल्या प्रकारची ही दहशत होती? या बाबतीत तर खरं दहशतीचा आरोप आता अजूनही काही मंडळी करते. त्यांनी काय केलंय, दहशतीचा आरोप सुरुवातीलाच केला, राधाकृष्ण विखेंनी केला, त्यांच्या मुलांनी केला. मी तर म्हटलं की दहशत असेल, विकास असेल, शांतता सुव्यवस्था असेल, आर्थिक विकास असेल, या बाबतीत एका व्यासपीठावर आपण येऊया आणि चांगले पत्रकार, मोठे पत्रकार आपण दिल्ली मुंबईचे बोलू, त्यांच्यासमोर जनता बसलेली असेल, हो द्या सगळं, याचा काय व्हायचं ते पर्दाफाश होऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. हे मी 5 वेळा आव्हान दिल्यानंतर त्यांनी ते आव्हान स्वीकारलेलं नाही. आता मात्र याच्यानंतर निवडणुकीच्या निकालानंतर मात्र ते मुलाखती देतात. त्यांनी काही मुलाखती जे विरोधक आहेत त्यांना मुलाखतीची जबाबदारी दिली. त्यांनी आपलं खोटं नाटं दाबून सांगण्याचा कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे. त्याच्यातून संपूर्ण राज्यामध्ये माझ्याबद्दल जी माझी इमेज आहे तिला धक्का देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तालुक्यातही संभ्रम पसरवण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे आणि इतक्या खोट्या आरोप, खोटे काहीतरी गोष्टी सांगतायत. स्वतः जो आता विजय झालेला उमेदवार आहे तो काहीतरी सांगत असतो. मला वाटतं जुना कार्यकर्ता तुमचाच आहे, काँग्रेसपासूनच सुरुवात झाली. नाही, माझा कार्यकर्ता असं माझा काही संबंध फार त्याच्याशी आलेला नाही. आमच्या म्हणजे कदाचित कोणाचा मित्र असू शकतो आमच्या कार्यकर्त्याचा, याच्यापेक्षा जास्त तो संबंध त्याचा नव्हता. इतकं चाललंय की एक कोण बाई आणली त्यांनी, तिथं शिवीगाळच करते. सरळ शिवीगाळ करण्याकरता तिच्यावर जबाबदारी दिली की शिवीगाळ करायची. आता असं आहे की मी महाराष्ट्राला मी माहिती आहे, मतदारसंघ तर हे सगळं जरी खोटं नाटं हे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला मी माहिती आहे, माझा मतदारसंघ माहिती आहे. कोणाला शंका आली तर ते येऊन पाहू शकतात, 4 माणसाला विचारू शकतात की खरं काय आणि खोटं काय. आणि माझं तर मी तर चॅनलवाल्यांना सुद्धा आवाहन करतो की ते जे आरोप माझ्यावर चाललेले त्याचा मुद्दाम तुम्ही जा, तिथं विचारा लोकांना. आणि इथं दहशत आहे का, इथं विकासाची कामं कशी झालेली आहे, विकासाची वाटचाल कशी आहे. घराणेशाहीचं पण दिलं गेलं की सगळी पदं जी आहेत ती घरामध्येच आहेत. नाही, आता असं आहे की याच्यात घराणेशाहीचा विषय नाही. आम्ही तर मी आहेच आहे आमदार म्हणून,
आता सत्यजित आला हा निवडूनच आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त काय फार असं फार काही घराच्या कोणाला दिलं. आमचे दुर्गाताई नगराध्यक्ष म्हणून निवडून येत होत्या, पॉप्युलर होत्या, खूप काम केलं. याला काही घराणेशाही म्हणतात असं नाही. त्यापेक्षा आमच्या पलीकडून जे विखे पाटील जे आहे समोर, ज्यांच्या माध्यमातून हे सगळं चालतं, त्याचं तर घराच्या पलीकडे काही देतच नाही कोणाला, ही वस्तुस्थिती आहे. आता हे आरोप काय कोणी कोणावर करावा अशी परिस्थिती नाही. आणि ज्याच्या खरोखर घराने काही नाही घरात कोणी दिलं त्यांनी बोलावर फार तर फार हे सगळे आरोप खूप खोट्या आरोपाचा कार्यक्रम चाललेला आहे. महाराष्ट्रामध्ये माझ्याबद्दल जे काही मी काही कमवलंय 40 वर्षातून आयुष्यात, ते कसं आता ते हे करता येईल, बिघडवता येईल असा प्रयत्न चाललेला आहे दुर्दैवानं. एक बाई तर इतक्या पद्धतीनं वाईट पद्धतीनं शिवेच देत असते ती. आता करता काय तिला, म्हणजे तिच्या दखल घ्यायची म्हणजे काय करायचं आपण, शिवीगाळ करीत असेल ती तर आता ते करते शिवीगाळ. प्रचाराचा थर तर एवढा खालावलेला आहे. म्हणजे तुमच्याच मतदारसंघामध्ये एक विधान असं झालं की ज्याच्यामुळे सगळ्या राज्याला शरम वाटली, सगळ्या राज्याची मान खाली गेली. पण म्हणजे मला आता असं माहिती कळालं की त्या गावामध्ये सुद्धा मतदान जे आहे ते जास्त झालं, नांदरपळमध्ये. खरंच आहे हे की इतकं खालच्या थराला कोणी बोलू शकतं दुसऱ्याबद्दल, त्याचं फार पराकोटीचं असं त्याचं म्हणावं लागेल, इतकं नीचपणाचं वक्तव्य त्यांनी केलं. लोकांनी प्रतिक्रिया दिली त्याला, असं काही नाही. सांगण्यात आलं लोकांनी प्रतिक्रिया दिली. परंतु नंतर जी वावटळ आली लाडक्या बहीणची, धर्माची, पैशाची, दुर्दैवानं माझा मतदारसंघ हा कधी पैशाच्या याच्या विषयात नव्हता. परंतु माहित नाही का त्याचा प्रभाव झाला का काय, परंतु मतदानामध्ये मात्र दिसतं, जर ईव्हीएमचं काही असेल तर ते वेगळं, परंतु जे काही फॅक्टर मला दिसतात त्याच्यात ते दिसतंय. एक अशी चर्चा होती की कदाचित सरकार येऊ शकतं, तुम्ही भावी मुख्यमंत्री असू शकता, म्हणून कदाचित म्हणजे इतर मतदारसंघामध्ये लक्ष देता देता संगमनेरकडे दुर्लक्ष झालं. हे खरं आहे की ज्यावेळेस माझ्याकडं माझं काम चांगलं आहे, माझा सतत संपर्क आहे, मी प्रत्येक सुखादुःखात आहे, प्रत्येक अडचणीमध्ये मी उभा आहे, विकासाची कामं सुंदर पद्धतीनं झाले, तालुका चांगला बांधलेला आहे. मग अशा वेळेस ती कार्यकर्ते सुद्धा म्हणायचे की सर तुम्ही जरा महाराष्ट्र पहा, तुम्हाला काहीतरी संधी दिसते, तुम्ही महाराष्ट्र पहा, आम्ही मतदारसंघ सांभाळून घेतो. माझा विश्वास होता, कारण ते सतत संपर्कात असलेले कार्यकर्ते होते, गाव सांभाळणारे कार्यकर्ते होते, त्यामुळे मला काही काळजी वाटत नव्हती. त्यांच्यावर माझा विश्वास होता, कार्यकर्त्यावर आजही विश्वास आहे त्यांच्या, त्या पद्धतीने ते काम करतात त्या पद्धतीने. परंतु माहीत नाही, त्यामुळे मी फिरत राहिलो. शेवटचे 2-3 दिवस मी मतदारसंघाकरता दिले, हे खरं आहे. परंतु झालं ते वेगळं झालं, ही वस्तुस्थिती आहे. बरं, सुजय विखेंचा डायलॉग होता, टायगर अभी जिंदा है, त्यांना तुम्हाला काय उत्तर द्यायचंय? काय संगमनेरचं पुढं काय? त्यावेळेस मी उत्तरं दिले आहेत. त्यावेळेस आता निवडणूक संपल्यावर परत काही बोलावं असं वाटत नाही. त्यांचा स्वभाव, त्यांचं बोलणं, ते सगळं काही आहे त्याच्यावर. आता आणखी आता निवडणूक संपल्यावर काही त्याच्यावर फार चर्चा करावी असं मला वाटत नाही. त्यांनी मात्र चर्चा थांबवलेली नाही. ते मात्र असं आहे की एक पद्धत असते की झाली निवडणूक, आता जरा माणसाने जपून बोललं पाहिजे. परंतु तसं तर काही दिसत नाही. त्यांनी निनाळे मीडियाचे एजन्सीज विकत घेतल्या तरी बदनामीचा कार्यक्रम माझा आजच चालू आहे त्यांचा. दुर्दैवाची गोष्ट आहे. पण महाविकास आघाडीचा इतका वाईट परफॉर्मन्स, म्हणजे 16 जागा फक्त काँग्रेसच्या आलेल्या आहेत, हे नेमकं कशामुळे झालं? म्हणजे की मोदी लाटेमध्ये सुद्धा एवढा वाईट पराभव 2014ला नव्हता झाला, 2019ला तुमचा परफॉर्मन्स चांगला होता. काय नेमकं चुकलं काँग्रेसला? लक्षात घ्या की म्हणजे संगमनेरचं बोलत असताना हे सांगावं लागेल की हा तर विषय सगळ्या महाराष्ट्राचा झालेला आहे, निवळ संगमनेरचा झाला असं नाही. पण संगमनेर आम्ही आणखी चांगलं होतो तरी झालं, आमचा विश्वास होता, आत्मविश्वास होता तरी झालं. आणि असं आहे की आम्ही ज्यावेळेस 21-22 तारखेला बसलो निकालाच्या अगोदर, त्यावेळेस तर आमच्या 157 जागा महाविकास आघाडीच्या अशा होत्या की तिला काहीच अडचण नाही असं आम्हाला वाटत होतं. बरं, तुमचा आकडा इंटरनल 157 होता. 157 नक्की आहे, त्याच्या पुढे काय ते बोलायचं असं इतका आकडा आम्ही माननीय पवार साहेबांशी, माननीय उद्धवजींशी चर्चा केल्यानंतर सुद्धा, सगळे वाचन 3 केल्यानंतर सुद्धा 157 येत होतं. सरकार आमचं येणार याचा आत्मविश्वास आमचा होता. काँग्रेस त्याच्यात चांगलंच होतं, नाकारत नाही, त्यात आता जास्त जाणं हे नाही, परंतु चांगलेच होते. तिघांनी मिळून 157 होणं मित्र पक्षाचं ही अत्यंत चांगली गोष्ट आमच्याकरता होती. परंतु एकंदर जी लाट आली ती संपूर्णपणे एक सूत्र त्याच्यामध्ये काही जे दिसतंय
सगळ्या ईव्हीएमची शंका येते हे 100% खरं. परंतु त्याबरोबर लाडकी बहीण हा विषय किती आहे, धर्माचं ध्रुवीकरण वाईट पद्धतीनं जितकं करता आलं तेवढं करण्यात आलं आणि त्याच्यातून माणसांचे मन कलुषित करणं, विष करण्याचा कार्यक्रम खूप मोठा झाला हे आहे. पैशाचा वारेमाप वापर झाला, हे 700 कोटी पकडले याच्यावरून आपल्याला दिसतंय. म्हणजे मी एक आकडेवारी बघत होतो की जवळपास महाराष्ट्रातले 22 जिल्हे हे काँग्रेस मुक्त आहेत, म्हणजे एकही आमदार तिथे निवडून आलेला नाहीये. तर या सगळ्यातनं काँग्रेसची पुढची वाटचाल कशी असणार आहे? तुम्हाला काय दिसते काँग्रेसचं भविष्य? इतके सगळे दिग्गज नेते पराभूत झालेत. नाही, असं आहे की काँग्रेस हा काय पक्षापेक्षा तो एक विचार आहे, एक चळवळ आहे ती. काँग्रेसचा विचार हा राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाशी निगडीत आहे. जे मूलभूत तत्व ते काँग्रेसचा विचार आहे आणि ती पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी जो शाश्वत विचार आहे, जो परंपरेनं खूप मोठ्या संतांच्या परंपरेतून, समाजसुधारकांच्या परंपरेतून जे आलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत उतरवलं, प्रिअम्बलमध्ये आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं तो खरं म्हणजे इतका शाश्वत आहे की त्या पद्धतीनं देश चालला तर एक शांततेनं पुढे जाणारा देश ठरणार आहे, सर्वांना समान न्याय देणार आहे. एवढंच नाही तर खरं म्हणजे पसायदान जे आहे, मी म्हणत असतो की संत ज्ञानेश्वरांचं पसायदान या घटनेच्या रूपानं ते मिळालं असं मी म्हणत असतो. एवढं म्हणजे या दोन्हींच्या बाबतीत आमची श्रद्धा आहे. दुर्दैवानं आता हा काँग्रेसचा विचार आहे. आज आमचा पराभव हा आमचा काँग्रेसचा नसतो, तर त्या विचाराचा पराभव होत असतो, जो शाश्वत विचार आहे. आणि असे जे धार्मिक ध्रुवीकरण करून त्याच्यातून जे ताकद मिळवतात आणि त्याच्यावर सत्तेवर जातात, हे आपल्या घटनेशी त्यांनी पायमल्ली केली असती, लोकशाहीशी सुद्धा त्यांनी पायमल्ली केली असते असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही. त्या लोकशाहीच्या विरोधात त्यांचा वापर आहे असं म्हणलं तर हरकत नाही. आमचं काम कठीण आहे. धर्माचं नाव घ्या, जातीचं नाव घ्या, लगेच लोक गोळा होतील आणि त्याच्या आधारावर तुम्हाला तुमचं संघटन वाढवता येतं, मतं वाढवता येतात. आम्ही म्हणतो का सगळ्यांना बरोबर घ्या. आणि माझं मत तर आणखी असं आहे की मीडियानं तर खूप महत्त्वाची भूमिका यामध्ये याकरता बजावली पाहिजे की या पद्धतीनं जर चालणार असेल तर एक दिवस मी कालच एक ठिकाणी सांगितलं की नॉर्थ इंडियासारखं, नॉर्थ कोरियासारखं तुम्हाला एकच चॅनल चालेल तिथे. त्यानंतर फक्त तुमचं मीडिया सुद्धा शिल्लक राहणार नाही आणि तुमचा हे मुक्त असलेला मीडिया सुद्धा शिल्लक राहणार नाही. पण एक अशी पण चर्चा आहे की काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्राकडे थोडंसं दुर्लक्ष केलं का? वायनाडकडं जेवढं लक्ष होतं तेवढं महाराष्ट्रात दिलं नाही का? राहुल गांधींच्या सभा अजून आक्रमक पद्धतीनं व्हायला पाहिजे होत्या. विदर्भामध्ये जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं असतं तर तिथं तुम्ही भाजपला जास्त चांगलं रोखू शकला असतं. मला तसं वाटत नाही. खूप चांगल्या गोष्टी याच्यात लोकांच्या याच्यात म्हणजे कशा आल्या नाही, वाहून गेल्या. म्हणजे समजा मी निळवंड धरण केलेलं आहे. दुष्काळी भागात पिढ्यानपिढ्या जिथं टँकर चालत होता तिथं पाणी जाऊन पोहोचले शेती करता. आता ते जे गाव आहे, ते जे शेतकरी आहेत, तिथं तर कितीतरी चांगलं मतदान यावं झालं पाहिजे. कारण माझ्या प्रयत्नानं कष्टानं मी सतत मेहनतीनं ते धरण केलंय. आता असं असताना सुद्धा तिथं सुद्धा ज्यावेळेस मतदान कमी झालेलं दिसतं मला, त्यावेळेस ही जी लाट आली, कसली लाट असेल, धर्माची असेल, लाडक्या बहिणीची असेल, पैशाची असेल, त्याच्यात ते निळवंड धरण सुद्धा वाहून गेलं असं म्हणण्याची पाळी येत असते. असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस किती सद्विचार असेल तुमचा, चांगला विचार असेल, चांगलं काम असेल, तुमच्या सभा असतील चांगल्या, त्याच्यातूनच चांगले विचार मांडले असतील, ते सगळं सुद्धा धुवून काढण्याचं काम अशा काही गोष्टी करतात धर्माच्या किंवा याच्या. 1985 पासून तुम्ही लढताय, म्हणजे तुम्हाला पराभव हा माहितीच नाहीये. यावेळी जेव्हा तो निकाल समोर आला, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ऐकलं तेव्हा पहिली रिॲक्शन काय होती म्हणजे तुमची सगळ्यात पहिली? एक असं आहे की आश्चर्य तर मला वाटून गेलं. कारण त्या सकाळपर्यंत मी इतका बिनधास्त होतो की किती लीड घ्यायचं एवढाच प्रश्न शिल्लक आहे. सगळ्यांनाच तसं वाटतं. खरंय ते. आणि विश्वास होता माझ्या मतदारांवर विश्वास, आणि त्याच्यातून मला ते वाटत होतं, साहजिकपणे वाटत होतं. ज्यावेळेस हा निकाल आला थोडासा एक आश्चर्याचा धक्का मला बसला. परंतु मी दुसराही एक विचार केला की या जनतेनं मला 40 वर्ष संधी दिलेली. या 40 वर्षामध्ये मी 17-18 वर्ष मंत्री राहिलो, राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली.
या काळातच मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष राहिलो. एक निवडणूक माझ्या हातून करण्याची संधी मिळाली. मी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीपर्यंत जाऊन पोहोचलो. आज सर्वोच्च समितीमध्ये मी काँग्रेसच्या आहे. एवढंच नाही तर मतदारसंघातले कामं करण्याची संधी मिळाली, मतदारसंघ बांधण्याची संधी मिळाली, निळवंड्यासारखं धरण करून तिथं पाणी देण्याची संधी मला मिळाली, हे शिक्षण संस्था उभा करण्याची संधी मिळाली, सहकार चांगला चालवण्याची संधी मिळाली, एक आदर्श मतदारसंघ करण्याची संधी मला मिळाली. हे त्या 40 वर्षाचं माझी उपलब्धी आहे, म्हणजे ते यश आहे. कदाचित आता मी पराभूत झालो असलो तरी ही मोठी उपलब्धी माझ्याकडे आहे. आणि कदाचित आज कोणी किती खोटं नाटक काही बोललं तरी शेवट शिल्लक राहील ते माझं काम शिल्लक राहील याची खात्री मला आहे. इतिहास मला दोष देणार नाही याची खात्री मला आहे. त्यामुळं मी असा थोडा हे झालो का अरे आपण तर एका टप्प्याला यशाच्या टप्प्यावर यश मिळवलेलं याच्यावर उभं आहे. परंतु पुन्हा एक काळजीची गोष्ट वाटली किंवा ह्या सगळी व्यवस्था इतकी सुंदर घडी बसवलेला आपला मतदारसंघ आहे. ह्या पुढच्या काळामध्ये काही लोकांना हे मोडावं वाटतं. ते 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 कसं वागणार आणि आता आलेल्या विधानसभेच्या सदस्याचा कसा उपयोग करून घेणार त्यासाठी हत्यार म्हणून याची मात्र काळजी वाटून गेली. हे खरं आहे आणि म्हणून हे केलं हे खरं आहे. पण पुढची जबाबदारी सुद्धा हे असं राखण करणं ही मी तर परोपरीने प्रयत्न करेन, पण माझ्या जनतेची सुद्धा जबाबदारी आहे की जे आम्ही चांगलं केलंय त्याचं रक्षण करणं. मुंबईमध्ये परवा बैठक झाली शिवसेना ठाकरे गटाची. त्यांचं म्हणणं आहे आता की आता आपण महाविकास आघाडीतून दूर व्हायला पाहिजे आणि स्वबळावरती लढलं पाहिजे. तुम्हालाही वाटते आता स्वबळावरती आलं पाहिजे, प्रत्येक पक्षानं आता महाविकास आघाडीचा प्रयोग बास झाला? विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी बोललं असं मला कुणी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये असं आहे की एकदा अशी परिस्थिती ज्यावेळेस येते ना, कठीण परिस्थिती, पराभव होतो, त्यावेळेस मानसिकता आपली जी असते ती अनेक गोष्टीचा विचार करत असते. हे असं केलं असतं तर बरं झालं असतं, तसं केलं असतं बरं झालं असतं. हे पर्याय तर प्रत्येकाच्या मनात, माझ्या मनात नंतर येऊन गेले, अरे आपण असं करायला पाहिजे होतं, हे करायला असतं तर बरं झालं, ते केलं असतं तर बरं झालं असतं. परंतु हे जे मनात येतं ते जर बोललो आपण तर ते कदाचित योग्य असतं असं नाही. आता मला माहीत नाही की बोलतात हे अधिकृतपणे बोलतायत की त्यांच्या मनात आलं म्हणून बोलतायत, हे मला काही माहिती नाही. विश्लेषण असंही सांगितलं जाते की कदाचित उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत आले, ते लोकांना आवडलेलं नाहीये, त्याच्यातनं पण रिॲक्शन आली असावी. काँग्रेसचं पण हित नाहीये का पुढच्या काळात? असं आहे की बघ, लोकसभेला कसं लोकांनी साथ दिली आम्हाला, असं शिवसेना हे आहे. आमची विचारधारेमध्ये जरी प्रश्न असला तरी आम्ही किमान समान कार्यक्रमावर एकत्र आलो. आम्ही महाराष्ट्राचं हितही चांगलं महाविकास आघाडी म्हणून जपलं. आम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफ्या त्यावेळेस केल्या. आम्ही कोरोनाचं संकट आम्ही चांगलं हाताळलं एकत्र पद्धतीनं. या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, विचारधारा जरी वेगळी होती तरी. आणि शेवटी त्या कुटुंबामध्ये पुरोगामी विचारधारेचं असं एक प्रबोधनकारांचं हे आहे, म्हणजे त्यांचा वारसा आहे, हे विसरून चालणार नाही. प्रबोधनकार हे महात्मा फुलेच्या नंतरचं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व पुरोगामी क्षेत्रातलं आहे. असं आहे की आमच्या राष्ट्रपती ज्यावेळेस आमच्या आपल्या प्रतिभाताई बनत होत्या त्यावेळेस त्यांचा पाठिंबा होता. ज्यावेळेस आमचे राष्ट्रपती म्हणून प्रणवदा बनत होते त्यावेळेस त्यांचा पाठिंबा होता. बॅरिस्टर अंतुल्यांना सुद्धा. असं आहे की त्यांच्या याच्यामध्ये, त्या विचारधारेमध्ये. पण पुढची लढाई एकत्रित असली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय की आता वेगवेगळ्या? असं आहे की याच्या बाबतीत खरं म्हणजे एकत्र जर आम्ही काम केलं इतके काळ तर एकत्र बसलं पाहिजे, एकत्र चर्चा केली पाहिजे. समजा वेगळं करायचं असलं तरी एकत्र चर्चेनं केलं पाहिजे. त्यांनी ठीक आहे तुमचा विचारधारा तुम्ही जपा, पण एकत्र बसलं तर पाहिजे, या मताचं मी नक्की आहे. शेवटी त्याला जास्तीचा निर्णय घेण्याचा अधिकार तर नक्कीच आहे. पण जेव्हा आम्ही मित्र म्हणून एकत्र काम केलेलं आहे तर एकत्र बसून चर्चा केली पाहिजे बाबतीची. पण आता जे सगळं झालेलं आहे, अर्थात झाल्यानंतर त्याच्याबद्दल बोलून काही गोष्टी बदलत नाहीत, पण लोकांमध्ये एक असं चर्चा आहे की लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडी गाफील राहिली, अति आत्मविश्वासपणा दाखवला. त्याच्यानंतर ज्या पद्धतीची भांडणं आम्ही बघत होतो की म्हणजे मुख्यमंत्री पदावरून जाहीर वक्तव्य होत होती, तर हे सगळं टाळता आलं असतं. या सगळ्या गोष्टी जर नसत्या केल्या तर कदाचित बरं झालं असतं. नाही, ठीक आहे, बरोबर आहे की महाविकास आघाडीचा खूप आत्मविश्वास आमचा वाढलेला होता, हे खरं आहे.
तुम्हाला जे जागा वाटपांवरून किंवा याच्यामध्ये जे दिसतं थोडंसं काही भांडणं, तुम्ही त्याला भांडणं म्हणता, ते बरोबर आहे, तुम्ही त्या मीडिया म्हणून. परंतु आमची जी जागा वाटपाला आम्ही बसायचो, खुलं बसवतो हॉटेलमध्ये सगळे, खुली येऊन खाली चर्चा करायचो तुमच्या पुढं. आमचं काय जे होतं ते खुलं होतं. बर. याला कारण जागा वाटपामध्ये जागा आपल्याला चांगली जागा मिळावा, जी निवडून येऊ शकते, हा आग्रह प्रत्येकाचा अधिकार होता. तो आग्रह केला जात होता, हे नाकारता येत नाही. पण जे काही होतं ते खुलं होतं, मन मोकळं होतं. महायुतीचं कोण आलं तर मला जागा वाटपात काय झालं म्हणून सांगितलं आतापर्यंत? त्यांचं कोण सांगू शकत नव्हते. कारण त्यांना शेवटी असं होतं की त्यांचं काही चर्चा होत असली तरी त्यांना शेवटी सांगितलं जाणार होतं की तुम्हाला एवढ्या जागा, तुम्हाला एवढ्या जागा, तुम्ही ह्या जागा घ्यायच्या, तुम्ही ह्या जागा घ्यायच्या, आणि चला उठा. आणि त्यांना मान्य करावं लागणार होतं. आमचं खुलं होतं व्यासपीठ, त्यामुळे तुम्हाला तसं वाटून जातं. काय दिसतंय तुम्हाला आता शेवटचा प्रश्न की म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकतर एवढं प्रचंड बहुमत असलेलं सरकार आहे, आता ह्याची वाटचाल कशी असेल आणि काँग्रेस पक्ष म्हणून आता काय कार्यक्रम असणार? नाही, ठीक आहे. 16 लोक आमचे आता आहेत, त्यामध्ये काही अनुभवी चांगली लोक आहेत. नानाभाऊ पटोले हे आमचे अध्यक्ष आहेत, ते आहेत. वडेट्टीवारजी विरोधी पक्षनेते ते आहेत. नितीन राऊत त्यामध्ये आहेत. हे तर 3 जण तर अनुभवी असे आहेत की ज्यांनी खूप मोठा अनुभव त्यामध्ये आहे. इतर काही दुसऱ्या वेळेस, तिसऱ्या वेळेस आलेले, निवडून आलेली मंडळी. अमित देशमुख एक उभरतं असं नेतृत्व आहे की ज्याजवळ चांगलं वक्तृत्व आहे आणि सगळ्यांना सामावून घेण्याची शक्ती आहे त्यांच्यामध्ये, ते आहेत. असे आता हे सगळे मिळून आणि ते नवे मिळून, तेव्हा संख्या कदाचित कमी असेल परंतु आवाज उठवायला कमी पडतील असं काही मला वाटत नाही. 2029ला भाजपचं सोबळाचं स्वप्न आहे. अमित शहा त्याच्याबद्दल बोलले पण आहेत आणि आधीच बऱ्याच लोकांवरती अजून भाजपची नजर आहेच, तर ते काँग्रेस टिकवणं हे अवघड नाही पुढच्या काळात? मी परत एकदा सांगतो की काँग्रेस टिकवणं कदाचित विचार येतो, तो विचार शाश्वत आहे, तो कायमच टिकणार आहे, तो काय जाणार नाही. तो कदाचित माणसं कमी जास्त होतील, काय होईल, पण तो विचार कसा, राज्यघटनेचा मूलभूत तत्वाचा विचार मांडणारा पक्ष हा कसा संपू शकतो? हा संपूच शकत नाही. हा शाश्वत आहे. त्याच्यावर हल्ले होतील, त्याला जखमी केलं जाईल, दुबळं केलं जाईल, परंतु तो संपणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात. आणि जी परिस्थिती राज्यामध्ये काँग्रेसची झालेली आहे त्याच्या पाठीमागं नेमकी काय कारणं आहेत याच्याबद्दल त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.